आज आपण एका अत्यंत दुर्मिळ वनस्पतीच्या शोधात निघालो आहोत आणि त्याची माहिती आपण तिथे जाऊनच घेऊया. जंगली एरियाच आहे. नमस्कार मित्रांनो, मी वैद्य मंदार. वैद्यशास्त्रज्ञ या नावाने आपण जे चॅनल चालू केलंय त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वनस्पतींची आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या चमत्कारांची माहिती देत असतो. तर आज आपण एका अशा वनस्पतीची माहिती घेणार आहोत जी एक अत्यंत दुर्मिळ अशी वनस्पती आहे. सहसा मिळत नाही ती. आणि जे आता भारतामध्ये त्याचं आढळ हा ओडिसा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी सापडतो. तर अशा आपण या वनस्पतीची माहिती घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, ही वनस्पती आहे आपल्या हातात आता दिसते आपल्या हातात, ती हळद आहे. हा, पण ह्याच कुळातली म्हणजे ह्याच फॅमिलीतली अजून एक वनस्पती आहे जी आता दुर्मिळ आहे खूप. हळद आपण रेग्युलर वापरतो आपल्या जेवणामध्ये, आपल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये, सर्व ह्याच्यात आपण वापरतो. हळद कॉमनली सापडते. पण ह्याच फॅमिलीमध्ये अजून एक वनस्पती आहे. अशा बऱ्याच वनस्पती, जिंजीबेरेसी फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये अजून एक वनस्पती आहे जिला काळी हळद म्हणतात. तिचं सायंटिफिक नेम आहे कर्कुमा कॅसिया आणि तिची फॅमिली आहे जिंजीबेरेसी. तर ही कर्कुमा कॅसिया नावाची वनस्पती आहे, जी काळी हळद नावाची वनस्पती आहे, ती अत्यंत दुर्मिळ आहे. दाखवतो तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ही जी वनस्पती आहे तिला काळी हळद म्हणतात, कर्कुमा कॅसिया. साधी हळद आणि काळी हळद याच्यामध्ये फरक तुम्ही बघू शकता काय आहे तो. साध्या हळदीच्या पानामध्ये आणि काळ्या हळदीमध्ये काय फरक असतो, तर पानं आकाराला सेम असतात, पण ह्या काळ्या हळदीच्या पानाच्या मध्ये एक जांभळट रंगाची, निळसर जांभळट रंगाची पूर्ण अशी काळी रेष असते. दुसरं वैशिष्ट्य असं याचं जे खोड आहे किंवा याचं स्टेम म्हणू शकतो आपण, हे जरा गडद रंगात असतं आणि नॉर्मल हळदीचं थोडंसं फिकट रंगात असतं. ह्याला जी फुलं येतात, ह्याची जी फुलं असतात ह्या वनस्पतीची, ही निळसर रंगाची, जांभळट रंगाची आणि थोडीशी पिवळसर छटा असते त्याला, ती क्वचित सापडतात. तर अशी ही काळी हळद, याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं जे कंदमूळ आहे त्याचा वापर जास्त होतो. आणि हे थोडं हे ठेवतं का, त्याचं जे कंदमूळ आहे ह्या हळदीचं, त्याच्या कंदमुळाचा जर तुकडा केला तर आतमध्ये निळसर रंगाचा त्याचा गाभा दिसतो. त्याच्यावरूनही ती काळी हळद ओळखता येते. निळसर काळसर रंगाचा गाभा असतो आणि ह्याला एक उग्र वास असतो. म्हणजे कापुराचा कसा उग्र वास असतो त्यासारखाच ह्याला एक उग्र वास असतो आणि तो घेतल्यानंतर लक्षात जाऊ आपल्या, त्याच्यावरून पण आपल्याला काळी हळद ओळखता येते. तर ह्याचे उपयोगासंदर्भात बोलायचं झालं तर ह्याचं आयुर्वेद शास्त्रामध्ये पण ह्याचे फार उपयोग आहेत. आणि ह्याचं आता हे काळी हळद का दुर्मिळ आहे आणि एवढी प्रचलित का आहे, माहिती का लोकांना आहे आणि बदनाम पण आहे का, तर ह्याचा उपयोग जास्त करून तांत्रिक कामासाठी केला जातो. बरेच तांत्रिक मांत्रिक ह्या हळदी शोधत असतात आणि त्यांना ती सापडली की मग त्या हळदीचा रायझोम घेतात आणि मग ती अभिमंत्रित करून, मंत्रसिद्ध करून मग तिचा वापर केला जातो. विविध कारणांमध्ये त्याचा वापर केला तो पुढे मी सांगेनच. आपण सुरुवातीला आता ह्याचा आयुर्वेदिक पद्धतीने काय उपयोग होतो हे जाणून घेऊया. तर ह्या काळ्या हळदीचा रसपंचक जे आहे ते तिक्त कशा आहे, असा त्याचा रस आहे. म्हणजे कडू आणि थोडस तुरट अशी चवीला असते ही. त्याच्यानंतर त्याचं वीर्य जे आहे ते उष्ण वीर्यात्मक आहे आणि त्याचा विपाक जो आहे तो कटू आहे, म्हणजे तिखट आहे. अशा प्रकारे ह्याचं रसवीर्य विपाक आहेत. ह्याचं जे गुण आहेत ते लघु गुणात्मक आहेत आणि थोडी उष्ण आहे. आणि ह्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कसा आहे, तर स्त्रीदोषहर, कासहर, श्वासहर आणि वातव्याधीवर सगळ्यात चांगला असा याचा प्रभावानं काम करत, असं याचं रसपंचक आहे. तर त्याचे उपयोग जाणून घ्यायच्यासाठी तर आपण कसं वापरू शकतो, कुठे कुठे वापरू शकतो. गर्भाशय शुद्धीकरण आणि गर्भाशयाची बळकटी ह्याच्यामध्ये याचा वापर होतो स्त्रीरोगासाठी. काही काही वेळेला मुळं वाळवून सुकून त्याची पावडर केली जाते आणि त्या पावडरचा उपयोग चूर्णांमध्ये मिश्र औषध म्हणून वापर केला जातो. आणि त्याचा संधिवातावर, त्याच्यानंतर तुमच्या त्वचा रोगावर, बल्यकर आणि कास, श्वास, दमा, खोकला ह्याच्यावर पण त्याचा वापर केला जातो. ह्या पानांचं तुम्ही इथून वरून देठ तोडलात आणि एक असा वास घेतलात तरी काय होतं, तर ह्या पानांना जो वास येतो त्यानं गुंगी येते. त्यामुळे शक्यतो जनावर पण ह्या पानांना खात नाही. हा या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे ह्या रोपाचं की हे
ॲरोमॅटिक प्लांट, ॲरोमॅटिक किंवा त्याला असं सुगंध दर्प असा येत असल्यामुळे जनावर पण ह्या पानाच्या नादाला लागत नाहीत. तर अशा ह्या काळ्या हळदीचं आयुर्वेदिक वर्णन असं आहे, उपयोग असा आहे. ह्याचा इन डिटेल उपयोग जर कोणाला सापडली वनस्पती कोणाकडे असेल तर शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानेच करावा. स्ट्रॉंग कॅटेगरीमध्ये मोडते आणि ही रेअर असल्यामुळे आणि थोडी उष्ण स्वभावाची असल्यामुळे सहसा डायरेक्ट वापर करू नये. वैद्यकीय सल्ल्याने केलेला अतिशय उत्तम. तर मित्रांनो, आता आपण या काळ्या हळदीचा तांत्रिक जो उपयोग करतात त्या संदर्भात जरा माहिती घेऊ. तर काय होतं, ही हळद आहे ही गोळा करण्याचं पण एक ठराविक कालावधी आहे. गुरुपुष्य नक्षत्र, राजपुष्य नक्षत्र, दिवाळी ह्या काळातच ही वनस्पती तांत्रिकांकडून गोळा केली जाते. ते त्यांचं कलेक्शन करतात, साठवतात आणि त्याच्यानंतर मग ती त्या दिवशी व्यवस्थित सिद्ध केली जाते आणि मग तिचा वापर ते त्यांच्या बाकीच्या कामासाठी केले जातात. त्याचा सात्विक उपयोग पण होतो आणि तांत्रिक उपयोग पण होतो. आणि ह्या दोन्ही उपयोगांच्या संदर्भात आपण बोलायचं झालं तर थोडीफार माहिती मी देतो, पण शक्यतो काय आहे की ह्या भानगडीत कोणी पडू नये. तांत्रिक भानगडीत शक्यतो आपण त्या नादाला लागू नये. तर ह्याच्या बुधबाधा झाला असेल, ग्रहबाधा झाला असेल तर ह्याचा कंद असतो तो घरामध्ये काही ठिकाणी ठेवला जातो, बाहेर ठेवला जातो. ज्याला नजर लागली आहे, ज्याला काय म्हणतात त्याला, एखाद्याला दृष्ट लागले असं म्हणतात, खास करून लहान मुलांना, तर ह्याच्या कंदाचा लेप लावला जातो त्यांच्या कपाळावर. त्यानं पण त्याला उपाय मिळतो. सुखसमृद्धी आणि धनधान्य वाढवण्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जातो अशी माहिती आहे. त्याचं कंदमुळाचं काही तांब्यामध्ये ठेवून किंवा त्याचा वेगवेगळ्या कापडामध्ये गुंडाळून ते धनराशीच्या ठिकाणी ठेवलं जातं. त्यांना ती धनामध्ये वृद्धी होते. तसंच ह्या कंदाचा लेप करून त्याची पावडर बनवून ती पावडर कपाळाला लावली जाते, जेणेकरून बरेच तांत्रिक हा उपाय करतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी. असे हे जे ते बाकीचे थोडेफार मला माहित असलेले मी उपाय सांगितले म्हणजे माहिती सांगितली, उपाय नाहीये इथे. तर त्या गैरसमजामध्ये किंवा त्या अर्ध्या माहितीवर तुम्ही काही असे प्रयोग करू नका. पण मुख्य ह्याचा उपयोग काय, तर ही दुर्मिळ वनस्पती आहे आणि आपल्याला सापडलेली आहे. आणि ह्या वनस्पतीचे हे जे ठराविक मेन मुद्दे आहेत ते मी सांगायचा प्रयत्न केला. जर कोणाला काळी हळद सापडली तर तिचा वापर कसा करावा आयुर्वेदामध्ये, तर पहिलं वैद्याला भेटावं. त्यांच्या जवळपासच्या कोणाच्या असतील तर त्याने वैद्याचा सल्ला घ्यावा आणि मग त्याचा वापर करावा. औषधांच्या हिशोबाने त्याचा चांगला वापर होतो. संधिवातावर वगैरे मगाशी बोलल्याप्रमाणे वात शांतता करणारी ही वनस्पती आहे. उष्ण असल्यामुळे वातावर चांगले काम करते. तर अशा पद्धतीने आज आपण काळ्या हळदीची माहिती घेतलेली आहे. तर ठेवतो आता. अशाच प्रकारे आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या वनस्पतींची, दुर्मिळ वनस्पतींचा संग्रह करून त्याचा शोध घेऊन त्याची आपण माहिती आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत. फक्त वनस्पतीच नाही तर बरेचसे असे मिनरल्स आहेत, काय जागा आहेत ज्या जास्त कोणी बघितल्या नाही आहेत, एक्सप्लोर केल्या नाहीत. अशा पण जागांचं आपण वर्णन आपल्या चॅनलवर करणार आहे. तर कमेंटमध्ये सांगा अजून कुठल्या वनस्पती माहिती असेल तर आपण नवीन व्हिडिओ बनवून आपण त्यावर शेअर करू. आणि व्हिडिओ आवडले असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काय अभिप्राय असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.